मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. मालिका, सिनेमे, रियालिटी शोजमधून ती घराघरात पोचलीय. अमृता तिच्या लुक्सनी सुद्धा ओळखली जाते. अनेकांना ती स्टायलिंग गोल्सही देते. पण सोशल मीडियावर सध्या तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. नुकतीच अमृताने सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात ती स्पष्टच बोलली आहे. गुढीपाडवा निमित्त अमृताने पर्पल रंगाचा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसवरून नेटकरांनी अमृताला चांगलंच ट्रोल केलंय. ट्रोलर्सना तिने पोस्ट करत सडेतोड उत्तर दिलंय. या पोस्टमध्ये अमृता लिहिते, आशा करते तुमचा गुढीपाडवा छान साजरा झाला असेल. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार. नवीन मनोकामना, नवीन स्वप्ने देवाचरणी ठेवून त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार. जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुमच्यासारखी मी सुद्धा आहे. मीही हेच केलं. कारण मी फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे, संस्काराने मराठी आहे, मूळची कोकणातली, पण जन्म मुंबईचा आहे. मीही कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे, मावशी आहे, ताई आहे, मैत्रीण आहे, बायको आहे. आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे. तुम्हाला हे सांगायचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळे इंटरव्ह्यूज देते. आता या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे. पण ट्रोलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते. वेशभूषा असो, हसणं असो, बोलणं असो, एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर किती किती बोलायचं आणि त्याला काही सीमा का नाहीये. जे लोक स्वतःचं खरं नाव किंवा साधा डीपी सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात. मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये, पण यावर जे तुम्ही लिहिता बोलता यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात. मी नॉर्मली या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेच, पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं की गप्प राहणं हे दुबळेपणा नाही तर ताकद आहे, असं अमृता या पोस्टमधून म्हणालीये. तुम्हाला अमृताच्या या पोस्टबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.